आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 749. आपण प्रभू रामचंद्रांनी उद्धृत करून सांगितलेली ही प्रत्यक्ष गीताच भगवंताच्या मुखातून समजून घेत आहोत. निमित्त आहे लक्ष्मणजींचं, ज्यांनी अत्यंत निष्कपट भावनेने प्रभू रामचंद्रांना 6 प्रश्न केले आणि त्या आधाराने ज्या भक्तीला आपण वश होता त्या भक्तीचं महत्त्व हा या 6व्या प्रश्नाचा भाग, ज्याचा आत्यंतिक विस्तार प्रभू रामचंद्र करून लक्ष्मणाला समजावून सांगत आहेत. भक्ती हे एक अत्यंत स्वतंत्र आणि सुरक्षित असं साधन, जे बहुजनांना देखील माझ्याशी येऊन बांधतं, असा हा भक्ती मार्ग. त्या भक्ती मार्गाचा प्रवास, त्याचा जणू काही असलेला हा अभ्यासक्रमच या प्रत्येक चौपाईतल्या चरणामध्ये प्रभू रामचंद्र आपल्याला सांगत आहेत. एक एक टप्पा या भक्ती मार्गामध्ये भगवंताच्या निकट जाण्याची कलाच आपल्याला प्रत्यक्ष भगवंत शिकवत आहे. थोडक्यात सारांश घेऊन आज आपण रामगीतेचा निरोप घेणार आहोत. तर सर्वप्रथम भक्ती मार्गावरती प्रवेश होतो मिलई जो संत होई अनुकूला. संतांची कृपा झाली की मगच आपल्या जीवनामध्ये भक्ती मार्गाचा उदय होतो. दुसरा टप्पा, ज्या संताने सद्गुरूने आम्हाला भगवंताचं हे प्रेम दिलं, त्या संतावरती आपण मनापासून प्रेम करणं, त्याच्या चरणांची सेवा करणं, हा भक्ती मार्गाच्या प्राथमिकतेचा आणि त्याचप्रमाणे अंतिम टप्प्याचा देखील प्रवास आहे. याचं आपण विवरण त्या कथानकामध्ये अभ्यासलंच आहे. संतांची सेवा करता करता आम्हाला स्वधर्म काय आहे याच्या व्याख्या स्पष्ट होतात. स्वधर्माचं आचरण कर्मफलाच्या त्यागातून जेव्हा घडू लागतं, तेव्हाच जीवनामध्ये स्वाभाविक वैराग्याचा उदय होतो. मग हे स्वाभाविक वैराग्य आम्हाला भगवंताची भक्ती म्हणजे काय याची व्याख्या स्पष्ट करून सांगते. हा भागवत धर्म आहे. आणि मग तिथं भक्तीचा अर्थ आपल्याला कळतो की भगवंताविषयी निरपेक्ष निरतिशय प्रेम, याचा अर्थ भक्ती आहे. मग या भक्तीसाठी प्रभू रामचंद्र आपल्याला नवविधा भक्तीचे श्रवणाधिक असलेले हे साधन मार्ग समजावून सांगतात. या सगळ्याचा अंतरंगामध्ये आहे तो म्हणजे भगवत प्रेमाचा प्राण. प्राणाशिवाय या सर्व गोष्टी म्हणजे केवळ शारीरिक कवायतीसारख्या आध्यात्मिक कवायती होतात. आणि भगवंताचं प्रेम लागावं त्यासाठी देखील ह्या गोष्टी आपल्याला कधी कधी स्वतःच्या मनाला समजवून सांगत आपल्या हृदयामध्ये उतरवावे लागतात. परंतु ध्येय आहे भगवंताच्या विषयी अत्यंतिक प्रेम. मग या श्रवणाधिक मार्गातून आपल्या अंतरंगामध्ये भगवंताच्या विषयी अत्यंतिक प्रेम निर्माण होऊ लागतं आणि मग मन स्वाभाविकपणे त्याच्या लीला प्रसंगामध्ये, त्याच्या चरित्रामध्ये रमू लागतं. हे चरित्र सांगणारा, या चरित्राचं महात्म्य जाणणारा संत आपल्याला भेटावा, त्याचं दर्शन व्हावं, यासाठी मन सर्वत्र अशा भगवत प्रेमाने भरलेल्या संताचा शोध घेऊ लागतं. भगवत प्रेमी संत भगवंताचं महात्म्य वारंवार सांगतो, तरी देखील ते निरंतर ऐकूनही भक्ताचं मन हे कधीच तृप्त होत नाही. तीच कथा पुन्हा पुन्हा ऐकण्यामध्ये त्याला एक विलक्षण आनंद मिळू लागतो. भगवत प्रेमाची ही अवस्था मग न कळत आपल्या नित्य उपासनेमध्ये, नित्य पूजा, नित्य भगवंताची सेवा, या सर्व गोष्टींमध्ये स्वाभाविकपणे बदलते. तिथं कुठलीही कष्ट लागत नाहीत, तिथं कुठलाही हट्ट ठेवावा लागत नाही, तिथं कधीच आपल्या शारीरिक व्याधी किंवा आळस
हा या गोष्टींच्या आड येत नाही. प्रभू रामचंद्रांनी आपल्याला या भक्ती मार्गामध्ये अशा पद्धतीने जीव कसा विकसित होत होत या शिवतत्वाच्या दिशेने जाऊ लागतो त्याचा प्रवास आतापर्यंत सांगितला. परंतु जसं पतिव्रतेला एक पती, याशिवाय तिला सृष्टीमध्ये दुसरं खरंच कोणी नाही, त्या पद्धतीने भक्तासाठी देखील केवळ एकच भगवंत. हा त्यामुळं अद्वैत योग आहे. जरी द्वैताच्या आधाराने आपण भगवंताची पूजा, सेवा, स्मरण करत असलो, जरी तिथं भक्त आणि भगवंत हे वेगळे राहत असले, तरी जसं फुगडीमध्ये दोन लोक फुगडी खेळतात. आमच्या गोंदवल्याला देखील आम्ही बऱ्याचदा पहाटेची पंचपदीचा कार्यक्रम झाल्यानंतर फुगड्या खेळत खेळत आपला आनंद गोविंद राधे गोविंद असं म्हणत म्हणत व्यक्त करत असतो. तिथं आमचा मनोहर आहे शिडशिडीत बांध्याचा, त्याला फुगड्या खेळायला खूप आवडतात आणि खूप वेगाने तो फुगड्या खेळतो. त्याच्या समवेत मला देखील तशीच फुगडी खेळण्याची आवड. आणि तेव्हा अत्यंतिक वेगाने जेव्हा आपण फुगडी खेळतो ना सज्जनो, तेव्हा केवळ दोनच लोक आपल्याला दिसत असतात. खेळणारी दोघं जणच स्थिर असतात, बाकी सगळं जग धुसर होत जातं, दिसतच नाही, अस्पष्ट होऊन जातं. फक्त कानावरती गोविंद राधे गोविंद हा गजर पडतोय आणि दिसतायत केवळ एकमेकांना दोघच जण. भक्ती मार्गातला हा अद्वैताचा प्रांत इथं सुरू होतो, जेव्हा जगामध्ये केवळ मी आणि भगवंत यांचीच फुगडी राहते आणि समस्त सृष्टीमधून केवळ गोविंद राधे गोविंद हे भगवत नामस्मरणाचा निनाद कानावरती पडू लागतो आणि सगळं दृश्य जग असूनही धूसर होऊन जातं. कोणी ओळखता येत नाही, कोणी कळत नाही. असं भक्त आणि भगवंताचं नातं हा भक्ती मार्गाच्या परमोच्च बिंदूच्या दिशेने जाण्याचा प्रवास आहे. मी आपण असे फुगडीचं उदाहरण दिलं, परंतु गंमत अशी आहे की काही मिनिटं ही अवस्था टिकते आणि त्यानंतर काही वेळातच आपण पुन्हा या दृश्याचा भाग होऊन जातो आणि तिथं प्रत्येक असलेली व्यक्ती ही आपल्याला सुस्पष्ट आपल्या अंतःकरणात दिसू लागते, जाणवू लागते. भक्ताच्या मनाची अवस्था मात्र नित्य निरंतर या भगवंताच्या भोवतीच रास करत असते आणि त्याला भगवंताशिवाय दुसरं काहीच दिसत नाही, काहीच. आपण श्रीकृष्णाच्या रासलीलांचं वर्णन ऐकतो. गोपी आपल्या सर्व कर्तव्यांची पूर्तता केल्यानंतर हा देह शिणला असताना देखील केवळ श्रीकृष्णाच्या स्मरणामध्ये सर्व मर्यादांना ओलांडून या रासक्रीडेमध्ये धावत जायच्या. त्या वेणूचा निनाद आणि त्यामुळे देहभान हरपलेल्या या गोपी केवळ त्या परमपुरुषाच्या भोवती रुंजी घालत असायच्या. सज्जनो, ही प्रेमाची अतिउत्कट अवस्था म्हणजे भक्ती आहे बघा. उत्कटता हा या सर्व साधनांचा प्राण आहे. ज्या पद्धतीने आपण एखादं यान परग्रहावरती सोडतो, जसं आपलं चंद्रयान होतं किंवा मंगळावरती गेलेलं यान होतं, यांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेपर्यंत जाऊस तर खूप कष्ट असतात. प्रचंड ताकद त्यांना लावावी लागते आणि एकदा का त्या गुरुत्वाकर्षणाची मर्यादा ते ओलांडून ज्या वेगाने बाहेर पडतात, मग त्यांना त्यापुढं या यानाला वेगाने नेण्यासाठी घर्षण हे अत्यंत कमी राहतं बघा. समर्थांचा एक श्लोक डोळ्यासमोर येतो. बहुता परी साधने संकटाची, व्रते दान उद्यापने ते धनाची, दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी रामचिंतीत जावा. बहुता परी साधने संकटाची. समर्थांनी त्याला संकट म्हटलंय. कुठल्या पद्धतीची साधनं? व्रत, दान, उद्यापन.
ज्याच्यामध्ये भरपूर पैसा, कष्ट लागतात माणसाला. अशा पद्धतीने आपण भगवत प्रेमाला जाणण्याचा, भगवत प्रेमाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, ते ठीक आहे. परंतु भगवंताची खरी कृपा प्राप्त करण्यासाठी एकच मार्ग आहे, दिनाचा दयाळू मनी आठवावा. आपलं मन हे भगवंताच्या ठिकाणी राहायला हवं. इतक्या अतीव प्रेमाने तिथं ते घुटमळत राहायला हवं की त्याला त्याच्यापेक्षा आणखीन ते स्थान सोडून परत येण्यासाठी कुठलं प्रलोभनच नसावं. आणि इथं आमची सगळ्यांची जर आपण परीक्षा केली आपल्या मनाची, तर आपल्या लक्षात येतं की मी या दृश्य जगाचा एक भाग आहे आणि इथं प्रत्येकाशी माझं काहीतरी नातं आहे, काही कर्तव्य आहेत, माझ्या त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत. मी ज्या या संसाराचा भाग आहे, त्या संसारामध्ये या प्रत्येक व्यक्तित्वाशी बांधलेल्या या नात्यांमुळं मी त्या गोपीसारखा सर्व मर्यादांना सोडून त्या भगवंताच्या चरणी माझं मन ठेवू शकत नाही. बघा, आपण आपल्या स्वतःचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण ज्या या प्रपंचामध्ये आहोत तिथं या प्रत्येक व्यक्तित्वाशी असलेल्या संबंधामध्ये आपलं हे प्रेम जणू काही विखरून गेलेलं आहे. गुरु पितु मातु बंधु पति देवा, सब मोहि कह जाने दृढ़ सेवा. गुरु, पिता, माता, बंधू, पती, देवता या सर्वांशी आम्ही आमचं एक एक नातं बांधलेलं आहे आणि देह पातळीवरती ते अत्यंत गरजेचं देखील आहे. मग आमची गंमत काय होते की या प्रत्येक नात्यामध्ये आमचं प्रेम जणू काही विभागलं गेलेलं आहे. इथं तर केवळ काही आपल्याला संक्षेपाने नावं सांगितलेली आहेत, परंतु जर आपण आपल्या अंतरंगामध्ये विचार केला तर अनेक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपलं मन अडकलेलं असतं. अगदी पोचे आलेलं एखादं भांड जरी आपण आपल्या शेजार पाजारी कोणाला दिलं असलं तरी देखील ते भांड आपल्या चित्तामध्ये कुठंतरी घर करून राहतं ना. आपल्या आवडत्या वस्तू, कपडे, आपला पैसा, आपले दागदागिने, आपली गाडी, आपला व्यवसाय, आपला लौकिक, आपला बँक बॅलन्स, आपली मुलं बाळं, आपले आई वडील, आपले भाऊ बहिणी, आपला परिवार, ज्या मी समाजामध्ये आहे त्या समाजामध्ये माझे असलेले सर्व नातेसंबंध, मित्र, केवढा मोठा या मनाला डिव्हिजन करणारा भाग आहे ना. प्रत्येक ठिकाणी एक 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 भागाकार करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये घटक आहे. आधीच आपलं मन एवढं अल्प, त्याला धारणा करण्याची शक्ती आणखीन अल्प, आणि तेवढ्याशा अल्प मनाला भागाकार करणाऱ्या मात्र एवढ्या अनंत गोष्टी आहेत. आणि त्यामध्येच एक माझा रामराया देखील आहे. बरं नाही असं नाही. आणि त्यामुळं आमची साधना, आमची पूजा हे सर्व काही मर्यादित आहेत. श्री महाराज त्यामुळे म्हणायचे की मध्यमवर्गीयांचं सर्व काही मध्यमच असतं. त्यांचा परमार्थ मध्यम, त्यांचं वैराग्य मध्यम, त्यांची उत्कटता मध्यम. आणि या मध्यम शक्तीच्या आधाराने आम्ही या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीला भेदून मर्यादेच्या पलीकडे भगवंतावरती प्रेम करू शकत नाही. बघा, आणि मनुष्याला जन्माला आल्यापासून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत या नातेसंबंधांच्या विळख्यामध्ये जगावं लागतं. या दृश्य जगाशी असलेल्या त्याच्या ऋणानुबंधनाला त्याला त्याच्या हृदयामध्ये जतन करावं लागतं. याला दोन मार्गाने बघता येईल. पहिला मार्ग जो समर्थांसारखा वैराग्यशील संताने आपल्या जीवनात अनुभवला, आम्हाला दासबोधाच्या आधाराने सांगितला. सज्जनो, समर्थ ज्या वयामध्ये भोवल्यावरून पळून गेले त्यांच्या मागे काही कमी ऋणानुबंध होते का? आई राणूबाई, आपले ज्येष्ठ बंधू, आपली वहिनी,
आपल्या घराण्याचा लौकिक सगळी असलेली सुबत्ता, आपले घराबरोबर आलेले नातेवाईक, गावातली 5-50 मंडळी आणि ज्या जानूसवाड्यामध्ये विवाह होत आहे तिथं मुलीकडची सर्व मंडळी, त्यांची प्रतिष्ठा, अनेक गोष्टींची बंधनं त्यावेळेला होती. परंतु या सगळ्या बंधनांमधून नारायणाने कसा पाय काढला असेल, कसा तो क्षणामध्ये बोहल्यावरून पळाला असेल हो. कसं क्षणामध्ये ही सर्व ममतेची नाती तोडता आली असतील. समर्थ याचं दासबोधामध्ये उत्तर देतात. 3ऱ्या दशकातला 10वा समास. कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता, कैची सुहृदये कैची वनिता, पुत्र कळत्रादिक. हे तू जाण मावेची, अवघे सोय रे सुखाची, हे तुझ्या सुख दुःखाची सांगाती नव्हे. समर्थांचं म्हणजे सर्व काही रोखठोक असतं सांगणं. आरसाच दाखवून टाकतात आपल्याला. अरे म्हणा, तू कुठल्या या व्यर्थ मोहजाळामध्ये अडकून पडलास बाळा? ज्यांना तू आपलं आपलं म्हणत आयुष्यभर आपलं मन त्यांच्यामध्ये अडकवत राहिला आणि त्याबदली अमूल्य अशा रामरायाच्या भक्तीपासून स्वतःला दुरावलंस. अरे कोण आहेत तुझे हे? कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता, कोण आई वडील, कोण भाऊ बहीण, कैची सुहृदय, कैची वनिता आपली पत्नी आणि आपली मुलं बाळ, पुत्र कळत्रादिका. हे तू जाण मावेची, हे सर्व मायेचं स्वरूप आहे तुझ्या जीवनामधलं. अवघे सोय रे सुखाची, ही केवळ सुखासाठी तुझ्या भोवती निगडीत झालेले जीव आहेत. हे तुझ्या सुख दुःखाची सांगाती नव्हे. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी होण्यामध्ये देखील हीच घटना कारणीभूत ठरली की नाही? की जेव्हा त्याला तोंडावरती सर्वांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही तुमच्या केवळ उत्पन्नाचे भागीदार आहोत, तुमच्या पापाचे भागीदार नाही. क्षणामध्ये त्याला आरसा दिसला. बिभीषण देखील रावणाच्या भोवती घुटमळत होता की ऐकेल रावण, सुधरेल रावण. परंतु काय मिळालं? असं कही की नेसी चरण प्रहारा, अनुज गहे पद 12 एक लाथ बसली जोरामध्ये. जगाचं स्वरूप हे असं आहे. आणि जसं एखादी डुबता शेअर असावा, डुबतं म्युच्युअल फंड असावं, एखादी डुबती बँक असावी, आणि जर कोणी तुम्हाला म्हणालं की अरे त्या बँकेमध्ये पैसे गुंतव, ते शेअर विकत घे, तर आपण म्हणाल अरे वेडा आहेस का, ते बुडणारी बँक आहे, त्याच्यामध्ये माझे पैसे गुंतवले तर बुडून जातील, हातात काहीच राहणार नाही माझ्या. हे आम्हाला कळतं ना व्यवहारातलं. मग संत देखील आम्हाला सांगतात की बाळांनो, ह्या सर्व नात्यांमध्ये तुम्ही गुंतून राहता, त्यांच्यासाठी घागर घागर रडता, त्यांच्याकडून अपेक्षा ठेवता. अहो, या कोरोनाने अनेक वाईट गोष्टीच आमच्यासाठी केल्या, परंतु काही त्यामध्ये अंतर्मुख करणाऱ्या गोष्टी बघा. आपले आपले म्हणणारे देखील जेव्हा कोरोनाचा पेशंट आहे हे कळतं त्यावेळेला जवळ येऊ शकत नाहीत. जगलो वाचलो परत आलो तर कदाचित पुन्हा मिठ्या मारतील, परंतु जर आपला त्या ICUच्या बेडवर तळमळत तळमळत प्राण गेला तर ना तिथं डॉक्टर आहे, ना तिथं कोणी मदतनीस आहे. आणि ज्या देहाच्या बरोबर या नातलगांसाठी इतके वर्ष झिजलो, ते साधे अंत्यविधीला देखील उपस्थित राहू शकणार नाहीत, अशी अवस्था आहे. कोण आहे माझं? कोण आहे? विचार करा, कोण आहे? आपला सद्गुरू, आपला रामराया, याच्या पलीकडं आपलं खरंच कोणी नाही. हे सत्य जितक्या लवकर आयुष्यामध्ये स्वीकारता येईल तितकं तितकं आम्ही
या प्रपंचामध्ये उत्तम अभिनय करूत गोपींसारखा, परंतु 24 तास आमचं मन त्या माधवामध्ये, त्या श्रीकृष्णाच्या वेणुनादामध्येच रममाण होण्याची आम्हाला संधी मिळेल. हा मार्ग जरी सत्याचा असला तरी माध्यान्नीच्या सूर्यासारखा आहे. एवढं कडकडीत वैराग्य ठेवून सगळ्या गोष्टींचा आपल्या अंतःकरणामधून त्याग करून आम्हाला त्या मार्गाने जाता येणं हे प्रत्येकाला शक्य असेल असं नाही. मी असं म्हणत नाही की हा अशक्य आहे, परंतु इथं मनाची धारणा हवी. दुसरा मार्ग काय की हे सर्वजण जे माझ्या अवतीभोवती आहेत त्यांच्याशी माझा जरी शरीराचा ऋणानुबंध असला तरी भगवंताची ही रूपच माझ्या भोवती त्याने सेवेला दिलेली आहेत. त्यांची मी सेवा करणार, त्यांचं स्वरूप बघून मी त्यांची सेवा करणार आणि त्या सेवेच्या बदली मी कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवणार नाही. मग देहाने ज्याच्यासाठी जे जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य भगवत स्वरूप जाणून अत्यंत उत्तम पद्धतीने करणं. मग आई वडील असतील त्यांची सेवा करणं, भाऊ बहीण असतील त्यांच्या समवेत अत्यंत प्रेमाने राहणं, आपला मित्र परिवार असेल, आपली सुहृद असतील त्यांच्या समवेत देखील या एका विलक्षण आत्मीयतेने आपण राहणं. या सगळ्यामध्ये आपला स्वार्थ हा शून्य ठेवणं. आपण म्हणालो हे तर फार अवघड आहे, कारण आपल्या मनाचं जर आपण विश्लेषण केलं तर भगवत प्रेमाच्या आड हेच येतं की मी याच्यासाठी एवढं केलं, त्याने मला काय दिलं. घरोघरी आपल्याला ह्याच चर्चा दिसतात. पण या मार्गावरती त्या मानाने आपल्याला थोडंसं सुधारणा करावी लागली तर या मार्गावरती आम्ही चालू शकतो. मी नेहमी एक उदाहरण देतो की तिखटा मिठाच्या डब्यामध्ये वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये वेगवेगळे पदार्थ भरलेले आहेत. तिखट तिखटच आहे, हळद हळदच आहे, मसाला हा मसालाच आहे. तुम्ही हळदीकडून तू तिखट का नाही अशी अपेक्षा केली तर ती अपेक्षा केवळ तुम्हालाच त्रास देणार आहे. हळद कधीच तिखट होऊ शकत नाही. तिखटाला म्हटलं की तुझा जहालपणा कमी करून तुझ्यामध्ये थोडासा गोडवा का येत नाही. तिखट त्या बाबतीत काहीच करू शकत नाही. सज्जनो, जीवनामध्ये आपल्याबरोबर असलेली लोक देखील या तिखटा मिठाच्या पाळ्यासारखे आपल्या आयुष्यामध्ये आहेत. प्रत्येकाचा एक स्वभाव आहे, प्रत्येकाची एक वृत्ती आहे. त्याच्या वृत्तीचा अभ्यास करावा आणि तो तसाच आहे हे एकदा जाणल्यानंतर त्याच्याकडून वेगळ्या अपेक्षा आपण सोडून द्याव्यात, बस. आणि या मनाच्या स्वभावाने देहाने सगळ्यांबरोबर आहोत, वरतून गोपीसारखं उत्तम आपण नाटक देखील करत आहोत, परंतु हे सगळं करत असताना अंतरंगाच्या श्वासावरती श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, रामा रामा, ही अति उत्कट नामाची धारा आपली चालू आहे. श्री महाराज म्हणायचे, वकील जसा कोर्टामध्ये आपल्या आशिलाच्या बाजूने भांडतो, परंतु जरी केसचा निकाल काही लागला तरी त्याच्यावरती जसा काही फरक पडत नाही, त्याप्रमाणे आपण संसारामध्ये हा अभिनय करायला शिकावं सज्जनो. आणि मग लक्षात येतं की अरे माझं या जगामध्ये कोण आहे तर केवळ एक भगवंत आहे. ही फुगडी इथं मग कायम स्वरूपी रंगू लागते आणि मग केवळ त्याच्या डोळ्यामध्ये बघत बघत आपलं संकीर्तन अखंड चालू ठेवणं. आपला खरा साथी पाहावे आपणासी आपण, समर्थ म्हणतात. कितीतरी दिवसांनी आपण आपल्या रूपाला भेटलो
आणि हाच तो भगवंत आपल्यासाठी आपला सखा होतो, आपला जोडीदार होतो. हे आपलं आत्मस्वरूपच आपल्या समोर रामरायाच्या रूपाने प्रगटतं आणि आपणच आपली आरती करू लागतो, आपणच आपली पूजा करू लागतो, आपणच राम होतो, आपणच कृष्ण होतो, आपणच राधा होतो. इथं सर्व द्वैत भाव संपला सज्जनो. आणि बघता बघता या दृश्य जगामध्ये असलेला हा कोलाहल आपल्यासाठी शांत होऊन गेला. संपूर्ण मनाची निरपेक्ष अवस्था झाली. हे जग स्वप्न आहे याची जाणीव झाली आणि या स्वप्नामध्ये केवळ एकच पुरुषोत्तम, हाच माझा आहे आणि मी त्याचा आहे. या भावनेमधून हा एक विलक्षण प्रणय, एक विलक्षण प्रेम आपल्या हृदयामधून प्रगटू लागतं, जे शब्दांमधून गाऊ लागतं, नामस्मरणातून त्याच्या भोवती रुंजी घालू लागतं. गोस्वामीजी म्हणतात, मम गुण गावत पुलक शरीरा, गद गद गिरा नयन बह नीरा. राधा ही केवळ स्त्री नाही, राधा ही एक मनाची स्थिती आहे सज्जनो, जी या दृश्याच्या धारेला उलट करून मनाची राधा करते. तिथं व्यक्त व्हायला शब्द नसतात, केवळ आहेत अश्रू. या स्थितीचं विश्लेषण करता येत नाही. ही केवळ 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 अनुभवायची स्थिती आहे. हीच योगियांची समाधी आहे. हाच वेदांताचा सर्व उद्गम बिंदू आहे. भगवंताच्या या आत्यंतिक प्रेमामध्ये स्वतःचा देहबुद्धीचा संपूर्ण विसर. अशा भक्ताला तरी जग सोडत नसतं बर का. आपण जगाला सोडलं तरी जग हे भगवंताने जणू काही या भक्ताच्या परीक्षेसाठीच बनवलेलं असतं. मग माझ्या तुकारामांची कोणी गाढवावरून धिंड काढेल, कोणी माझ्या महाराजांना तिखटाचे आणि अंगाराचे लाडू खायला घालेल, कोणी विषप्रयोग करेल. परंतु एकदा या मनाची ही राधा झाली की गोस्वामीजी म्हणतात, काम आदि मद दंभन जाके. भगवंतच जणू काही या भक्ताच्या परीक्षेसाठी पुन्हा पुन्हा या जगाला प्रवृत्त करत असतो की बघा, हा कुठं अभिनय तर करत नाही ना. ही मनाची उन्मनी हे संत जगत असतात. आणि त्या अवस्थेमध्ये ते बाह्यांगाने जर बघितलं तर चार चौघांसारखेच आहेत, परंतु अंतरंगाची त्यांची अवस्था ही कुठल्याच प्रसंगाने कधीच ढळू शकत नाही. फक्त भगवंतापासून वेगळा होऊ शकत नाही. किंबहुना मी तर म्हणेन की भक्त भगवंतापासून वेगळं होणं हे फार लांब झालं. तो भगवंतच या भक्तापासून वेगळा राहू शकत नाही, कारण की त्याच्या प्रेमाची गोडी या भगवंताला देखील अत्यंतिक प्रिय होते. हेच या प्रकृती आणि पुरुषाचं असलेलं अद्वैत आहे सज्जनो. जिथं जीव आपलं जीव पण विसरला, तिथं शिव देखील आपलं शिव पण विसरला. आणि या दोघांचं झालेलं हे अद्वैत म्हणजे परमात्मा आहे. आणि तो परमात्मा सच्चिदानंद आहे. आणि त्या आनंद स्वरूपामधून हे दोघंही कधी एकमेकांपासून वेगळे होत नाहीत. म्हणून समर्थांच्या शेजारतीमध्ये म्हणतात की राम आणि दास दोघे पहुडले नामी. परंतु या राम आणि दासाला या नामामध्ये एकत्रित पहुडलेलं पाहताना ऐकताना त्याला साक्षी कोण आहे? कोणी नाही.
आणि त्यामुळे तिथं तुर्या देखील मावळली गेली, आणि जिथं तुर्या मावळली तिथं अनुभवाला कणभर देखील जागा शिल्लक उरत नाही. हेच या निराकार निर्विकल्प परब्रह्माचं स्वरूप आहे सज्जनो, जे केवळ 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 गुरुकृपेने अनुभवता येतं. म्हणून गुरुवरती अत्यंतिक प्रेम करायचं, तो उद्गम बिंदू, आणि तोच या स्थितीपर्यंत नेऊन भगवंताची आम्हाला प्राप्ती करून देणारा असा हा भक्ती मार्गाचा हा पदवीदान समारंभ आहे, जिथं भक्त आणि भगवंत हे एकमेकांमध्ये संपूर्णपणे मिसळले जातात. प्रभू रामचंद्र म्हणतात, वचन कर्म मन मोरी गती, भजन करहि निकाम, तिनके हृदय कमल महु, करऊ सदा विश्राम. मन, वचन आणि कर्माने ज्यांची केवळ आता मीच गती आहे, ते केवळ शब्द पांडित्य करत नाहीत. त्यांच्या मनाचा कधीही जरी एक्सरे काढला तरी त्यांची तीच अवस्था आहे. त्यांच्या कुठल्याही कर्माचं कधीही जरी निरीक्षण केलं तरी त्या कर्मफळाची अपेक्षा नसलेलं, कर्मफळाचं त्याग केलेल्या अवस्थेमध्येच हा मला माझा भक्त दिसतो, असा जो मन वचन कर्माने केवळ माझ्याशी बांधला आहे, आणि ज्याचं भजन हे कुठल्याही अपेक्षेविना आहे, जो केवळ आपल्या स्वानंदालाच या भजनाच्या आधाराने ओवाळत असतो, अशा या स्वानंदरूपी संताच्या निष्काम भजनामध्ये मी रमतो. मी त्याच्या हृदय कमलामध्ये असा निवास करतो की ज्या हृदय कमलामधून मला कधीच सोडून जाण्याची इच्छा होत नाही. सज्जन हो, प्रत्यक्ष भगवंताने हा भक्तियोग लक्ष्मणाला सांगितला, आणि या भक्तियोगाच्या आधाराने आम्हाला देखील आपल्या जीवनामध्ये कुठं नेमकी आपली सुधारणा झाली पाहिजे याचा देखील प्रभू रामचंद्रांनी बोध दिला. श्री महाराजांनी अपार कृपा केली, आणि हा भक्तियोग या पामराकडून शब्दांच्या आधाराने बोलून घेतला. यामध्ये अनुभवशून्य असलेला मी याला बाजूला करा, आणि हे सर्व काही आपल्या सद्गुरूंचं सांगणं आहे, हे आपल्या अंतःकरणामध्ये घट्ट धरून आपण आपल्या जीवनामध्ये या भक्तियोगाच्या आधाराने, जो अत्यंत सहज आहे, सुलभ आहे, सुरक्षित आहे, त्या आधाराने जितक्या तीव्रतेने भगवंताच्यापर्यंत या जन्मात जाता येईल तेवढा जाण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं या रामगीतेची फलश्रुती आपल्याला प्राप्त झाली. जानकी जीवन स्मरण जय जय राम.